पहिला ब्लॉग आहे. तर आपल्याला आलेलं आहे भाड्यात. तर आता आपण चाललोय मांजरीत. तर मांजरीत आपल्याला काय भाडं आलंय ते आपल्याला काय माहित नाहीये. आपल्याला फोनवर फक्त सांगितलं असं भाडं आहे, तिथं जाऊन फक्त घ्यायचं. तर बघू चला. आणि ज्यांनी आपल्याला फॉलो वगैरे नाही केलं त्यांनी फॉलो वगैरे करून घ्या. इथून आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. फर्स्ट ब्लॉग आहे त्याच्यामुळे तुम्ही पण जरा नाही का सपोर्ट करा. तर मित्रांनो आपण निघालो आहे भाड्यासाठी. आपल्या गाडीत आहे सीएनजी कमी, तर आपण चाललो आहे सीएनजी भरायला. पहिलं सीएनजी भरू, मग त्याच्यानंतर भाड्यावर. तर आलं आपण आता सीएनजी भरायला. सीएनजीला खूप मोठी लाईन आहे. लखनदादा आपली बसतात आता शांत आता बघत त्यांच्याकडं. बघा पूर्ण अर्धा तास थांबून आपण सीएनजी भरायची लाईन मध्ये लागले. लखन सीएनजी भरायला लागले. मित्रांनो सीएनजी वगैरे भरून आपण निघालो आता. तर आपण जरा येडे चाळे करत करत आपण निघालो आता भाड्यावर. मगापासून येऊन थांबलो आम्ही. लखनदादा दमल्यात, मी पण थांबले उन्हात शेकत. बघू आता कधी माणसं येतात. पहिल्या कधी येणार माणसं काय माहिती, फोन लावते पण नुसतंच म्हणतात येतो येतो आलो आलो. आता कवर. तर आता आलाय त्यांच्यातले एकच मुलगा आलाय. आता तो आणि लखनदादा आपले गाडी भरतात. मित्रांनो एका गाडी भरून झालेली आहे. लखन शेटने आपली येडी वाकडी कशी तरी दोरी बांधून टाकली. बघा तिकडे बसतात आता बांधित दोरी. चला आता निघूया. अंगडिंग जरा झटकून मस्तपैकी थोडेसे कपडे घाण झालेत बरं का आपले. चला निघूया आता. म्हणलं की कष्ट करायला लागतं आणि पैसे कमवायला लागतात. नंतर काय करायचं, पैसे कमवून काय करायचं, उडवायचं. हे घातले आपण आता चाललोय गाडी. भाईजीने मोबाईल ठेवले तिथं, म्हणजे मी पण ठेवलाय मोबाईल तिथं आणि मग तिकडे गेलो नाही बघा तुम्ही. अरे दरवाजा उघडा आणि दरवाजा उघडा. भिंती रे, म्हणजे आपल्या लोकांना कळली पाहिजे भिंती कशी असते माहिती. तर आपण माल खाली करायच्या जागेवर पोहोचलो होतो. आता आपण आलो इथं गाडीच्या. आता लखन शेट होतं गाडी लावतात. आता इथं सगळं माल वगैरे उतरायचा आहे. गाडी मोकळी झाली आता आपली. माल पूर्ण आपण खाली घेतलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आजसाठी एवढंच. आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा आणि कमेंट करायचं विसरू नका. शेअर पण करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि आजसाठी एवढंच. धन्यवाद.